रामटेकमधील ह्या पवित्र मंदिराचं बिल मी मंत्री महोदय तुम्हाला त्यामध्ये दोष देत नाही, तुम्ही पापाचे वाटेकरी पण नाही याची कल्पना आम्हाला, परंतु प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन अलीकडे झालेल्या घटनेमुळे हा स्पर्श थोडासा आम्हाला करावा लागला। काल एका महंतांनी सांगितलं ही चोरी किती कोटीची आहे, 1400 कोटीची चोरी आहे महोदय। त्या मंदिरात असू दे की या मंदिरात असू दे, 1400 कोटीची चोरी। लोकांचे आमदार खासदार विकत घ्याल नाही तर काय करावं? अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी भाषण करताना असं म्हटलं होतं संसदेत, जब किसी के घर पे चोरी होती है, चोर घुसता है, पालतू कुत्ता भोगता नहीं है, तब यह समझने का कि कुत्ता चोरों को पहचानता है। हे मी नाही म्हणत, अटल बिहारी वाजपेयी साहेब म्हणाले। हे अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी म्हटलंय। तुम्हाला पटतंय ना? तुम्ही हसत होतात अध्यक्ष महोदय, तुम्हाला पटतंय ना? माननीय बसून बोलू नका, माजी बसून बोलू नका। पंतप्रधान आवाड साहेब, जाधव साहेब, आवाड अटल साहेब, बिहारी वाजपेयी साहेबांनी आवाड जे साहेब, बसून वक्तव्य बोलू. केलं होतं, जे बोलले होते तेच शब्द मी बोललो, त्याच्या पलीकडचा एकही शब्द माझा नाही। म्हणून माननीय साहेब, मी माझ्या तोंडचे शब्द नाही आहे, ते सगळ्यांनाच लागू पण होते। अटल बिहारी वाजपेयी जो चूप राहील, अटल बिहारी वाजपेयींचं बोलल्याबद्दल त्यांना राग आला असं झालं। जे धंदे करेल त्याला ते लागेल। हे शब्द काही तुमच्यासाठी नाही आमच्यासाठी नाही आहे, हे सगळ्यांसाठी आहे। ज्यानी ज्यानी चोरी केली त्यांच्यासाठी ते लागू आहे। आणि कोणी केली चोरी? अध्यक्ष महोदय, पसराय कोणाचा माणूस? एकही व्यक्ती सत्ता पक्षाकडे या चोरीवर बोलत नाही हो। त्यामुळं अटल बिहारी वाजपेयींनी बोललेले कोणाला लागू होतं?